माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्ट निर्मित या खास माहिती सत्रात आपलं स्वागत. आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण आपल्या जगाला आकार देतात अशा काही अदृश्य शक्ती असतात. आज आपण अशाच दोन वायूंबद्दल बोलणार आहोत, ऑक्सिजन आणि ॲसिटिलिन. चला त्यांच्या मागचं रहस्य उलगडूया. हे जरा विचित्र वाटतं नाही का? एकीकडे हाच वायू आपल्याला जिवंत ठेवतो, आपल्या प्रत्येक श्वासात असतो, आणि दुसरीकडे हाच वायू मजबूत पोलादालाही कापून काढतो. म्हणजे हे कसं काय शक्य आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया त्या वायूपासून जो आपल्या सगळ्यांसाठी जीवनावश्यक आहे, ऑक्सिजन. पण फक्त श्वास घेण्यापुरताच तो महत्वाचा आहे का? नक्की काय आहे हा वायू? बरं, तर ऑक्सिजनची ओळख करून घेऊया. त्याचं रासायनिक चिन्ह आहे O2 आणि तो पूर्णपणे अदृश्य असतो. म्हणजे त्याला रंग नाही, वास नाही आणि चवही नाही. त्याचा अणुवजन आहे 16. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तो हवेपेक्षा थोडासा जड असतो. म्हणजे काय, तर हवा आणि ऑक्सिजन एकत्र असले तर ऑक्सिजन खाली बसायला बघतो. आता ऑक्सिजन आणि आग यांच्यातलं नातं पाहूया, आणि ते खूपच इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑक्सिजन स्वतः कधीच जळत नाही. तो स्वतः जळत नाही, पण तो दुसऱ्यांना जळायला मदत करतो. म्हणजे तो ज्वलनाला मदत करतो. खरं तर ऑक्सिजनशिवाय आग लागूच शकत नाही. आणि त्याचा हाच गुणधर्म त्याला औद्योगिक क्षेत्रात एक प्रचंड मोठी ताकद बनवतो. बरं, तर ऑक्सिजनची ओळख तर झाली. आता जरा बघूया की हा वायू नक्की काय काय करू शकतो. त्याचे उपयोग खरंच खूप आहेत. आणि हे लक्षात घ्या की आपण ही जी माहिती बघतोय ना, ती थेट वेल्डर्सना दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंग मटेरियलमधून घेतली आहे. यावरून आपल्याला कळतं की या वायूंचा अभ्यास किती महत्त्वाचा आणि बारकाईने केला जातो. ऑक्सिजनची कामं पाहिली तर आपण खरंच थक्क होऊ. बघा, एका बाजूला तो हॉस्पिटलमध्ये जीव वाचवण्यासाठी वापरला जातो, तर दुसऱ्या बाजूला ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग आणि कटिंगमध्ये तो धातूंना कापतो. इतकंच नाही, पोलाद, प्लास्टिक, कापड या सगळ्यांच्या निर्मितीत तो लागतो. अगदी रॉकेटच्या इंधनापासून ते विमानात आणि पाणबुड्यांमध्ये श्वास घेण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनच लागतो. म्हणजे तो सगळीकडे आहे. आता ऑक्सिजनची ताकद तर आपल्या लक्षात आली आहे, पण मग प्रश्न हा येतो की इतक्या शक्तिशाली गोष्टीला आपण सुरक्षितपणे हाताळायचं कसं? कल्पना करा, एका ऑक्सिजन सिलेंडरच्या आत किती दाब असतो? तब्बल 120 ते 150 किलो प्रति चौरस सेंटीमीटर. तुम्हाला अंदाज यावा म्हणून सांगतो, आपल्या गाडीच्या टायरमधल्या हवेपेक्षा हा दाब जवळजवळ 50 पटींनी जास्त आहे. विचार करा, किती प्रचंड ऊर्जा त्यात कोंबलेली असेल. आणि याच प्रचंड दाबामुळे एक मोठा धोका निर्माण होतो. त्याला म्हणतात सेल्फ इग्निशन किंवा स्वप्रज्वलन. म्हणजे काय होतं की हा उच्च दाबाखालचा ऑक्सिजन जर तेल किंवा ग्रीससारख्या ज्वलनशील पदार्थांच्या संपर्कात आला, तर त्या दाबामुळे जी उष्णता निर्माण होते त्याने तो आपोआप पेट घेऊ शकतो. आणि मग होतो एक मोठा स्फोट. मग यावर उपाय काय? तर उत्तर आहे प्रचंड थंडीत. विचार करा, जेव्हा तापमान उणे 182.962 अंश सेल्सिअस इतका खाली आणलं जातं, तेव्हा हा ऑक्सिजन वायू चक्क एका फिकट निळ्या रंगाच्या द्रवात बदलतो. आणि ही पद्धत इतकी जबरदस्त का आहे ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. फक्त 1 लिटर द्रवरूप ऑक्सिजन जेव्हा पुन्हा वायू बनतो तेव्हा तो तब्बल 860 लिटर जागा व्यापतो. 860 पट. म्हणजे एका छोट्या बाटलीत तुम्ही 860 मोठ्या बाटल्या भरून वायू ठेवताय. म्हणूनच इतक्या कमी जागेत एवढा प्रचंड ऑक्सिजन साठवता येतो. ठीक आहे, हे तर झालं ऑक्सिजनचं. आता आपण त्याच्या जोडीदाराकडे वळूया, ॲसिटिलीन. आणि तुम्हाला सांगतो, ह्या वायूला सांभाळणं हे ऑक्सिजनपेक्षाही खूप जास्त अवघड काम आहे. ॲसिटिलीनची सगळ्यात मोठी अडचण काय आहे? तर त्याची अस्थिरता. तो खूपच सेन्सिटिव्ह आहे. जरासा दाब वाढला म्हणजे फक्त 1 किलो प्रति चौरस सेंटीमीटरपेक्षा जास्त की तो इतका धोकादायक बनतो की त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो. त्यामुळे त्याला ऑक्सिजनसारख्या साध्या सिलेंडरमध्ये भरणं तर शक्यच नाही. आणि म्हणूनच या दोन्ही वायूंच्या सिलेंडरमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ऑक्सिजन सिलेंडर म्हणजे काय, तर एक मजबूत उच्च दाबाची टाकी. पण ॲसिटिलीन सिलेंडर ते म्हणजे एका अस्थिर वायूला शांत ठेवण्यासाठी बनवलेली एक अतिशय हुशारीची आणि गुंतागुंतीची रचना आहे. तर मग या ॲसिटिलीन सिलेंडरच्या आत असं काय असतं?
ऐकून आश्चर्य वाटेल. त्यात मक्याच्या देठाचा गर, मुलतानी माती, चुना, कोळसा आणि फायबर ॲस्बेस्टॉस सारखे सच्छिद्र पदार्थ अगदी दाबून भरलेले असतात. आणि या सगळ्या जुगाडाला, या अनोख्या पद्धतीला एक खास नाव आहे, डिझॉल्व्ड ॲसिटिलिन, म्हणजे विरघळवलेला ॲसिटिलिन. तर मग हे डिझॉल्व्ड ॲसिटिलिन म्हणजे नेमकं काय? ही खरं तर ॲसिटिलिनला शांत ठेवायची एक भन्नाट युक्ती आहे. यात काय करतात तर ॲसिटिलिन वायूला ॲसिटोन नावाच्या एका द्रवात विरघळवतात आणि हे ॲसिटोन त्या सिलेंडरमधल्या सच्छिद्र पदार्थांमध्ये शोषलं जातं. म्हणजे ते पदार्थ एका स्पंजसारखं काम करतात आणि ॲसिटिलिनला स्थिर ठेवतात. आणि हे ॲसिटोन म्हणजे काही साधं नाही आहे. त्याची ताकद अविश्वसनीय आहे. फक्त 1 लिटर ॲसिटोन स्वतःच्या आकाराच्या तब्बल 25 पट 25 पट ॲसिटिलिन वायूला आपल्यात सामावून घेऊ शकतं. हीच ती जादू आहे ज्यामुळे ॲसिटिलिनला सुरक्षितपणे साठवणं शक्य झालंय. ॲसिटिलिन सिलेंडर भरण्याची प्रक्रिया ही खूप वेगळी आहे. सगळ्यात आधी सिलेंडरमध्ये ते सच्छिद्र पदार्थ भरतात. मग त्यात ॲसिटोन टाकून त्याला पूर्णपणे भिजवतात. यानंतर अत्यंत हळू आणि काळजीपूर्वक जवळपास 15 किलो प्रति चौरस सेंटीमीटर दाबाखाली ॲसिटिलिन वायू भरला जातो. आणि सगळ्यात शेवटी तो वायू त्या ॲसिटोनमध्ये नीट विरघळावा म्हणून सिलेंडरला थंड करतात आणि व्हायब्रेट करतात. तर ह्या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की निसर्गाच्या या अदृश्य पण प्रचंड शक्तींना काबूत आणण्यासाठी माणसाने किती जबरदस्त डोकं चालवलं आहे. जे वायू एकेकाळी धोकादायक होते त्यांनाच आज आपण आपल्या जगाला घडवणारी साधनं म्हणून वापरतोय. आपण ऑक्सिजन आणि ॲसिटिलिनला तर काबूत आणलंय, पण जरा विचार करा, या जगात अजून अशा कितीतरी अदृश्य शक्ती असतील ज्यांना समजून घेणं अजून बाकी आहे, नाही का? याच विचारासोबत आजचा हा माहितीचा प्रवास इथेच संपूया.